चालू आहे. अरे एवढं बंद आहे, मी दिसून पण बोलतो चालू आहे. मी तुला दाखवते कसा येणार असेल बघितलं माझा भाऊ. पण आता आपण पहिला स्टॉप घेणार आहोत मनीस कॅफे. तो इथेच आहे. सांडलं हावरेपणा झाला ना की असंच होतं. हावरेपणा म्हणून करायचाच नाही. काही हे बघा, ही आमची इडली आहे. अरे थम्सअप प्रेफर नाही करत बोलू, माझं थम्सअप संपवतो. दीदी मला एकट्याला सोडून मिसळ आणायला गेली आहे. तर गाईज आता आम्ही चाललोय हा पार्सल कुरिअर करायला, जे दीदीनी गिव्ह अवे ठेवलेला त्याचा. आणि जरा ऍडजस्ट करा कारण गाडी खूप हलते त्याच्यामुळे कॅमेरा पण हलत असेल, तर जरा ऍडजस्ट बघा. पण मेन तर सबस्क्राईब करा. आणि इथे दीदी गाडी चालवते गाईस. तिने दारुंद्याचे भरपूर ऑर्डर्स होते, तर ते कुरिअर केले मी. एक गिव्ह अवेची ऑर्डर आहे, ती राहिलेली मागे बिकॉज ऑफ द ऍड्रेस इश्यू. कारण मी फक्त एकच रिक्वेस्ट करेन, इफ यू आर समवन जे दारुंद्यावरून ऑर्डर करतायत क्रंचीज वगैरे, तर प्लीज मेक शुअर की तुम्ही ऍड्रेसेस नीट लिहाल. कारण खूपदा काय होतं, जेव्हा मी कुरिअर करते इथून, तेव्हा ऍड्रेस नीट नसल्यामुळे ऑर्डर्स रिटर्न येतात आणि मग ते ऑर्डर्स डिले होतात. कारण आय रिमेंबर लास्ट वीक कर्नाटकची ऑर्डर होती, बँगलोर वरून आलेली ऑर्डर. आणि मग मी तिला जेव्हा कुरिअर केलं तेव्हा तिला ते पोहोचला नाही आणि मग ते मला रिटर्न आले ऑर्डर. तर बिकॉज ऑफ द ऍड्रेस इश्यू आणि मग कॉन्टॅक्ट नाही होत, तर आय विल रिक्वेस्ट यू ऑल की प्लीज ऍड्रेसेस प्रॉपरली लिहा. कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कुरिअर लोक जबाबदारी नाही घेत. लकीली ती ऑर्डर रिटर्न आली, नाहीतर ती ऑर्डर पण रिटर्न नसती आली तर इश्यू झाला असता. सो दिस इज समथिंग. मला असं वाटतं की मी तुम्हाला फक्त एक शेअर करते या व्हिडिओ थ्रू. पण तुम्ही सगळ्यांनी दारुंद्यावर एवढा सपोर्ट केलाय. कारण मी ऍक्च्युअली एक्सपेक्ट करत होते की 10 ऑर्डर्स येतील मॅक्स टू मॅक्स. कारण मी दारुंद्यावर क्रंचीज हळूहळू कमी करतेय, लाईक बंद करायच्या हिशोबाने आहे. कारण आय एम लॉन्चिंग अनदर प्रॉडक्ट. तर पण तुम्ही सगळ्यांनी एवढा प्रतिसाद दिला की आय गॉट 55 ऑर्डर्स आणि फ्रॉम दारुंद्या. आणि आय वॉज सरप्राइज. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग, आय वॉज नॉट प्रिपेअर्ड, पण देन एव्हरीथिंग वर्कड आउट. तर आता मी इथे कुरिअर करते आणि मग तुम्हाला भेटते. आणि गाईज तुम्ही जर दारुंद्याची वेबसाईट नसेल बघितली तर जाऊन बघा. आणि तुम्ही चेक करत राहा गाईज, कारण लगेच काहीतरी ते सिक्रेट आहे गाईज, पण लवकरच लॉन्च करणार आहे आम्ही एक प्रोडक्ट. तर तुम्ही त्याला पण भरपूर प्रेम द्या त्या प्रोडक्टला, जसं तुम्ही स्क्रंचीजला देत आहे. तर गाईज आता आमचं झालेलं आहे कुरिअर. आणि आता आपण कुठे चाललोय? आता आम्ही चाललोय मनीस कॅफे मध्ये. तर पहिला स्टॉप आहे मनीस कॅफे, कारण इथून आम्हाला जवळ पण आहे. तुम्हाला जसं माहितीये की आय एम ठाणेकर, आम्ही ठाण्यात राहतो. तर हे जे काही स्पॉट्स आहेत ते आमचे फेवरेट्स आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला पण दाखवणार आहोत की आम्ही कुठे कुठे खातो. पण आता आपण पहिला स्टॉप घेणार आहोत मनीस कॅफे. तो इथेच आहे. तर लेट मी टेक यू ऑल देअर. चला गाईज आणि टेस्ट करूया आणि बघूया. बघा हे मनीष कॅफे इकडे आहे. हे जिम आहे बघा गाईस. या जिमच्या खाली इकडे मनीष कॅफे आहे. थांबा दिसत नसेल. हे गाईस हे मनीष कॅफे गाईस. हे बघा, तुम्ही इकडे खायला येऊ शकतात ना. तर गाईस आता दीदी ऑर्डर आणायला गेली आहे तिकडे. तर आता ती घेऊन आल्यावर आम्ही खाऊन ट्राय करूया गाईस. आणि कॉमेंटमध्ये रेट करा मी कसा दिसतोय गाईज, माझा लुक कसा आहे. केस पण कापायचे गाईज, पण सांगा कसा लुक आहे. आणि हे मनीष गाईज फेमस आहे खूप. इथे खूप गर्दी असते म्हणून आम्ही इकडे आलो. आणि आम्ही इकडे येतच राहतो खायला गाईज. तर बघा हे बनवत आहे. बोल ना, बोल बोल. नाही बोल तरी काहीतरी ऑर्डर केली आणि पाण्याची बॉटल घेतली. ते 65 रुपीज झालेलं आहे. आणि एकदा इकडची चाय पण ट्राय करूया. तुला चाय प्यायची? फेमस आहे. गाईज हे बघा, ही आमची इडली आहे. गाईज चला खायला जाऊया. टेस्ट कर. अरे आपण नाही घेतला. ही दीदीने पहिलेच तोडलंय शॉट घ्यायच्या आधी. तिने चुकी केली आहे. काय नाही, ही इडली खाली ठेव.
इडलीवर ठेव आणि मग शॉट घेऊया. अरे 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 गाईस तर खूप मस्त इडली आहे. तुम्ही पण या आणि खावा. आता खाऊन झाल्यावर आपण नेक्स्ट डेस्टिनेशनवर जाऊया. असं डीप करायचं, असं घ्यायचं आणि खायचं. म्हणून तू फुगलायस. काय नाही फुगलं तर क्यूटनेस आहे. तुला कोण बोललं तू क्यूट आहेस? मी स्वतःच. कमेंट करतात, काय काय लोक कमेंट करतात. त्यांना दिसत नाही. नाही ते करतात. तर गाईस आमचं खाऊन झालं आहे मनीष मधना आणि एवढी मस्त इडली होती ना गाईस. त्याच्यासोबत चटणी असं डिप करून तोंडात टाकून खायला जाम मज्जा आली. हा आमचा स्पॉट आहे. इथे आम्ही नाश्ता वगैरे करायला, इवन आय रिमेंबर आम्ही जेव्हा हॉस्पिटलाइज असतो किंवा मी असेल, माझी बहीण असेल, तर आम्ही इथूनच ऑर्डर करतो. म्हणजे कारण काय सकाळी ब्रेकफास्ट आमचा इथून होतो. तर इकडची इडली मला आवडते. त्यानंतर मेदूवडा चांगला आहे, पण थोडासा ऑइली आहे, पण मेदूवडा चांगला आहे. आणि डोसा इज ऑल्सो गुड. गुड नाही, व्हेरी नाईस. मागवलेलं काय पण बोलतो ना मी गाईस. तुझ्यामुळे मी पण मागवलेलं पण मस्त असं घास करून खायला मज्जा आली गाईस. तुम्ही या आणि खावा मनीच मध्ये. तर द सेकंड स्पॉट आम्हाला तुम्हाला न्यायचंय ते म्हणजे आम्ही जिथे फालुदा खातो. आम्ही एकच फालुदा घेणार आहोत कारण आता एवढी भूक नाहीये, दुपार झालीये पण एवढी भूक नाही लागत आहे आम्हाला. आणि हा जेवलाय तर मग मी एवढं खाणार नाहीये, म्हणून मग आम्ही सगळं एकच ऑर्डर करणार आहोत. तिथे दाखव श्रीनाथ म्हणून आईस्क्रीम पार्लर आहे. तर आता मी तुम्हाला फालुदा खायला नेते कारण माझा रोज फालुदेकडचा खूप पण पहिले फेवरेट आहे. मनीषचं रेट तर कर. मी रेट म्हणजे 10 out of 8 दिलं मी 10 out of 9 देईन कारण आय जेन्युअनली लव्ह द इडली देअर. काय सांडलं. हावरेपणा झाला ना की असंच होतं. हावरेपणा म्हणून करायचाच नाही. सांडत का. तर हा आहे रोज फालुदा आणि ही आमची फेवरेट जागा आहे. आम्ही रात्री इथे 11 वाजता फालुदा खायला येतो किंवा घरी पण ऑर्डर करतो कारण आय लव्ह दिस फालुदा. राईट. काय मला खूप आवडतो. तोंडात गेल्या गेल्या जे थंड आणि हे तुटी फ्रुटी वगैरे एवढं चांगलं वाटते ना. आणि मग गिळल्यावर इकडे आल्यावर एकदम असं थंड थंड चांगलं वाटते आणि मग पोटात गेल्यावर ते मस्तच थंड थंड वाटते. म्हणून रोज फालुदा या आणि घ्या. एवढं मस्त याला डेकोरेट केलेलं पण आता आमच्या तोंडात गेलेलं आहे. तर प्लीज या आणि आता आपण जाऊ नेक्स्ट डेस्टिनेशनला. आणि मी ह्याला रेट करेन 10.9. खाते पण ड्राईव्ह कोण करते. मी ह्याला रेट करीन 10.95 कारण आय जेन्युअनली लव्ह काय 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 10.95. 5 मार्क मी का कापले. मग आय थिंक दिस इज द बेस्ट डेझर्ट. पण हे ऍक्च्युली शेवटला करायला पाहिजे होतं आम्हाला, पण आम्ही पहिलाच करतोय इडली खाल्ल्यानंतर. आता आम्ही हळूहळू आमच्या जे वेला जे स्पॉट्स लागतात ना तिथे थांबतोय कारण खूप उलट सुलट होतं ड्राईव्ह. लेट्स गो. गाईस खूप वेगळा अँगल आहे ज्याच्यात तिचं अर्धच तोंड दिसतंय पण काय नाही. अरे बोल ना मग कशाला मग तिकडे ठेवलंय. माझ्या काय समोर कॅमेरा ठेवून तू काय बोलतोस. बोल ना मग
अरे बोल. अरे 10 मिनिट ड्राईव्ह करते. बोल, memory जाते, जातो. बोल. मेमरी त्याला त्याच्या फोनच्या मेमरीची पडली आहे गाईज. आज मग पुढचा व्लॉग कसा शूट होणार जर आताच मेमरी घालून येतो. ते गाईज बोर होतील. बोल ना काहीतरी. मी बघ कसा बोलतो, गळ्यात घालून मग पोटात जाऊन एकदम थंड थंड वाटतं. आणि आता मी सगळ्यांचा फेवरेट, आय होप आम्ही आराध्य आणि मी वी लव्ह दॅट वडापाव विच इज भाई वडापाव. आणि तो आमचा सगळ्यांचा फेवरेट आहे आणि खूप फेमस आहे. आणि खूप फेमस आहे. इथे ठाण्यात तो रिसेंटली ओपन झालाय. पण सगळ्यांना ठाण्यात माहितीये की तो हा रिसेंटली ओपन झाला. आणि आम्ही जेव्हा पास व्हायचो ना तिथून गाडीनी, तेव्हा आम्ही बघायचो तर खूप लाईन असायची त्या वडापाववाल्याकडे. तर आम्हाला झालं की मला पण ट्राय करायचं आहे. पण आम्ही खूप दिवसानंतर जेव्हा ट्राय केला, आय जेन्युइनली लाईक्ड इट. तर मी तिथे तुम्हाला नेणार आहे. पण कधी कधी ते दुपारचं बंद असतं. आता 4 वाजायला आलेत. होपफुली ते बंद नसावं. जे ठाणेकर आहे, ज्यांना ठाण्यातला कुठला वडापाव जास्त आवडतो, लेट मी नो इन द कॉमेंट्स बिलो. जे हिडन जेम्स आहेत, लाईक वडापाव आपल्याला कुंज विहारचा माहितीये, गजाननचा माहितीये, हे तर नोन स्पॉट आहेत. पण जे स्पॉट एक्सप्लोर्ड नाही आहेत पण खरंच त्यांचा वडापाव खूप चांगला आहे, लेट मी इन द कॉमेंट्स बिलो. कारण आय एम वडापाव लवर. आराध्य इज एक्स्ट्रीम प्रो मॅक्स वडापाव लवर. तर आम्हाला ते एक्सप्लोअर करायला खूप आवडेल. ह्याला बडबड नाही बोलत, त्याला व्लॉग बोलतात. सगळे बोलतात. काय बोलतात? आलोय आपण. काय जाणे तुम्ही कोण कोण लॉकअप बघता त्यांनी कमेंट बंद आहे, बंद आहे, प्युअरली बंद आहे. आणि देर इज अरे आहे चालू आहे. अरे एवढं बंद आहे, मी दिसून पण बोलतो चालू आहे. मी तुला दाखवते कसा येणं असेल बघितलं माझा भाऊ. कधी कधी ते मागे बनवत असतात. लेजिट हा पूर्ण कार्ट बंद आहे. हा एवढा बंद असून काहीच कोणीच नाही. आणि हा त्यांना तिथे विचारतो बंद आहे कारण ते बसलेले काही जण फोनवर बसलेले बनवतात पण विकतात तर इथे ना. असा वेडा आहे ना हा. कुठे नेत नाही. पावसाची झड मारते म्हणून हो काही पण नको बोलाय. एक्सक्यूज मी. मग बसले काय तिकडे उगाच बसले, त्यांना बसायचं, त्यांचं दुकान आहे, वडापावचं हे कसं त्यांचं दुकान आहे, ते बसणार. तर हा इथे वडापाव आहे, कार्टवर असतो, ट्रकवर. तर तो आता बंद आहे. 5ला ओपन होईल. तर आता आपण नेक्स्ट स्पॉट कुठे जायचंय मला ठरवावं लागेल कारण आय एम कन्फ्युज्ड. ओके, आय नो वन स्पॉट जिथे मी तुम्हाला नेते आणि दॅट इज माय फेवरेट. तर मी तुम्हाला सिक्रेट ठेवीन ते. लेट मी शो यू तिथे गेल्यावरच का माझं ते फेवरेट आहे. दीदी मला एकट्याला सोडून मिसळ आणायला गेली आहे. दीदीनेच खाल्ली ही मिसळ मला वाटतं गाईस. तर बघूया. 2 मिनिटांवर खूप जोरात पाऊस होता पण लकीली पाऊस थांबला. तर आता आम्ही खाणार आहोत ही मिसळ पाव जी आहे कुराडे मिसळ. आणि हे ना माझी वाड्याला आहे. तर त्यांची सकाळी गाडी लागते आणि खूप गर्दी असते. ती मग दुपारनंतर ते दुकान ओपन करतात. आणि दुकानात पण आय गेस सकाळपासूनच दुकान ओपन असतं पण दुकानात पण आज गर्दी आहे. मी आज शूट नाही केलं पण मी मस्त माझी ही फेवरेट मिसळ काय कारण इथे मामलेदार मिसळ पण आहे सगळं. पण ती आपण रोज म्हणजे माझ्यासाठी ना मामलेदार पेक्षा आय डू प्रेफर दिस. नो ऑफेन्स टू मामलेदार लवर. पण कुराडी मिसळ मला खूप आवडते कारण एक वेगळीच मजा आहे ही मिसळ खायला. तर थांब सिनेमॅटिक घेऊ दे, खाऊ नको. हा घे. प्रमोशन नो प्रमोशन गाईज, नो प्रमोशन. थम्स अप आपल्याला प्रमोशन देईल. नाही नो प्रमोशन गाईज. ऑब्विसली काचेच्या ग्लासातलं थम्स अप टेस्ट बेटर देन एनिथिंग इन दिस वर्ल्ड. तर थम्स अप आणि मिसळ पाव. Guys, and I am a diet coke lover, so I don't like thumbs up. पडेल. I don't like guys thumbs up. I like diet coke, but I drink thumbs up guys. तर आता मी टेस्ट करणार आहे. कांदा नाही असं ना तो कॉन्टेंट आहे. मस्त असा कांदा घ्यायचा, मिसळ मध्ये टाकायचा, लिंबू घ्यायचा, मस्त असा लिंबू पिळला हा की आज चमचा घ्यायचा गाईस आणि मग मस्त असा मिक्स करायचं. मिक्स केलं गाईस की पाव तोडायचा. पाव तुटत नाही. गाईस पाव तोडला की असं घ्यायचं आणि खायचं. पाव तोडला. आय लव्ह कुराडे मिसळ फॉर अ रिझन. हे तू कधी खाल्लं नाही? सकाळचा मी 7 वाजता ही मिसळ खाते आणि मी जोक पण नाही करत आहे. मी सकाळी 7 वाजता कधी कधी ऑर्डर करते. मला ही मिसळ खूप आवडते.
कुऱ्हाड मिसळ नक्की ट्राय करा, कारण ही मिसळ समथिंग 70 रुपीजची आहे. आणि क्वांटिटी बघा गाईस, 70 रुपीज मध्ये. पण खरंच खूप मस्त आहे. आणि थम्सअप प्रेफर नाही करत बोलून माझा थम्सअप संपवतो. मी बोललो मी डायट पितो, थम्सअप मी एवढं नाही पित, पण त्याचं करायचं. तर आम्ही आता मिसळ संपवतो आणि मग तुमच्याशी बोलतो, कारण आम्हाला खूप भूक लागली. आता मला भूक नव्हती, पण मिसळ बघून तर मला आता खूप भूक लागली आहे. सो तर गाईज बघा मी काय घातले, मस्त ना. तर गाईज आता आम्ही शॉपिंग केलेली आहे कोरम मॉल मधनं, आणि आता आम्ही चाललो एक्झिबिशनला. हा मग आता जर बोलली ना भाई, जर गाईज आता ही बोलली ना जायचं, मी ब्लॉगच डिलीट करून टाकेन सगळा. गाईज मारते बघा गाईज, अशीच असते मोठी बहीण, ह्यांना चान्स भेटतो मारायचा, आम्हाला भेटतच नाही गाईज. आता आम्ही एक्झिबिशनला आलोय आणि लिफ्टमध्ये सेकंड फ्लोअरला एक्झिबिशन आहे आणि दिदी आणि मीच आहे गाईज. मी चाललोय एक्झिबिशनला. चला जाऊन बघूया कसं आहे. लेट्स गो. काय बघा हे सगळे प्रोडक्ट्स आहे. तर गाईज आता रात्र झालेली आहे, आम्ही परत संध्याकाळी आलोय, एक्झिबिशन मधनं आलोय गाईज. आणि थांब ना मी बोलतोय ना, थांब ना, मध्ये कशाला बोलते गाईज, मी माझा व्लॉग खराब करते. तर गाईज आम्ही एक्झिबिशन मधून आलेलो आहे आणि भाई वडापाव चालू झालाय. दुपारचा नव्हता चालू म्हणून आम्ही नाही घेतलं, पण तुम्हाला व्लॉग मध्ये दाखवलेलं की दुपारचा बंद आहे. तर हा बघा भाई वडापाव आहे, मस्त मिरची, एक विथ चटणी दीदीचा आहे आणि एक विदाऊट चटणी माझा आहे. तर चला खाऊन बघूया. चिअर्स. पहिले तू खा. काय फिलिंग बघा आतली. ऍक्च्युली खूप भाजी एकदम सॉफ्ट आहे, कडक नाहीये पाव, वडा कडक नाहीये. आणि इट्स ऍक्च्युली गुड. रेट 10 out of 10. गाईज खूप मस्त आहे, 10 out of 10. आणि मी वडापाव लवर आहे, तर मला हा खूप आवडलाय गाईज. म्हणजे बेस्ट ऑफ वडापाव बोलू शकतो. बेस्ट ऑफ वडापाव इन ठाणे. तर गाईज आम्ही घरी आलो आहे, भाई वडापाव खाऊ आणि फूड ब्लॉग केलेला. काय केलंय? फूड ब्लॉग ब्लॉग केलेला आहे गाईज. तर आम्ही जस्ट खाऊन फूड ब्लॉग करून आलो आणि इथे डाकू खेळतीये. डाकूला आम्ही DIY मधून ते पीपी आणलेलं, जे आवाज येतो ना पी 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 तसं वालं, ह्याचा पाईप पण तिने तोंडात घेऊन ते आता आवाज नाही निघत आहे त्याच्यातून. पण तिला ते खूप आवडतं, लहान मुलासारखं आमचं ते छोटस बाळ. तिला ते लहान मुलांना कसं पी पी देतो तसं ते तिला खूप आवडतं. इथे पसार आहे, पण हे बघा. आय होप तुम्हाला आमचा आजचा फूड ब्लॉग आवडला असेल. आणि जाता जाता सगळ्यांना बोल प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन मला कॉमेंटमध्ये सांगा की तुमचे फेवरेट फूड स्पॉट्स कुठले आहेत ठाण्यात, आणि मग आम्ही पण आता नेक्स्ट टाइम परत फूड ब्लॉग करू, तेव्हा ठाण्यात नक्की जाऊ. बाय.